सकाळचे 7 वाजले होते आणि यशवंतरावांनी हातामध्ये कापडी पिशवी घेऊन सावित्रीताईंना आवाज दिला आणि म्हणाले, सावित्री, येतो ग पटकन दूध घेऊन. तोवर तू मस्त गरमागरम तुपातल्या चपात्या बनव, म्हणजे आपण दोघे सोबत मिळून नाश्ता करूया. सावित्रीताईंनी होकार दिला आणि यशवंतरावांनी हातामध्ये कापडी पिशवी घेऊन दुकानाच्या दिशेने दूध आणण्यासाठी वाटचाल केली. यशवंतरावांचं वय आता 78 होतं. त्यांना चालताना नेहमीच काठीचा आधार घ्यावा लागायचा. म्हणूनच काठी टेकवत टेकवत यशवंतराव जवळच्या आजच्या दुकानाच्या बाजूच्या किराणा शॉपमध्ये आले. तिथे येऊन त्यांनी आज दूध विकत घेतलं. परंतु किराणा शॉपमध्ये दादांनी त्यांना प्रश्न विचारला, बाबा, तुमचं वय आता खूप झालेलं आहे. चालताना देखील तुम्हाला प्रत्येक क्षणाला काठीचा आधार घ्यावा लागत आहे. तोल जात आहे. त्यामुळे बाबा, चालताना जपून चालत जा. यशवंतरावांनी त्या मुलाला सांगितलं. हो बाळा, आता उतार वयाला गाडी लागलेली आहे म्हटल्यानंतरला आधार तर लागणारच ना, असं म्हणत यशवंतराव निघून तिथून निघाले. घरी जाताना थोड्या पुढे अंतरावरच जाताना त्यांचा तोल गेला आणि तोल जाऊन ते एका दगडावरती खाली पडले. यशवंतराव खाली पडल्यानंतरला आजूबाजूची माणसं पटापटा गोळा झाली आणि यशवंतरावांना मदत करू लागले. आता खूप उशीर झाला होता. 8 वाजले होते. सावित्रीताई देखील विचार करत होत्या. दूध आणायला जेमतेम 20 मिनिटं खूप झाले, परंतु आता 1 तास उलटून गेला आहे. हे अजून कसे आले नाहीत. आता सावित्रीताईंना देखील जरा टेन्शन येऊ लागलं. त्या देखील इतक्या काही धनदाकट नव्हत्या. उंचीने एकदम बारीक, जेमतेम 5 फूट आणि शरीरयष्टी देखील नाजूकच होती. त्यामुळे त्यांनी थोडं काही काम केलं की लगेच त्यांना दम देखील लागायचा. त्या देखील आता विचार करत होत्या, हे अजून कसे आले नाहीत. काय झालं असेल, कुठे पडले असतील का, अजून काही झालं असेल. इतक्यात यशवंतरावांना सोडवायला 2 माणसे त्यांच्या घरी आली. घरी आल्यानंतर दरवाजावरची बेल वाजली. सावित्रीताई दार उघडण्यासाठी आल्या तर पाहिलं यशवंतरावांची अवस्था खूपच वाईट होती. त्यांच्या एका हाताला आणि पायाला लागलेलं होतं. सावित्रीताईंना खूप मोठा धक्काच बसला. काय झालं आहे यांच्यासोबत. त्या 2 माणसांनी यशवंतरावांना आतमध्ये नेऊन बेडवरती झोपवलं आणि घडलेली सगळी घटना सावित्रीताईंना सांगितली. सावित्रीताईंनी देवाचे आभार मानले, कारण की यशवंतराव पडले होते, परंतु त्यांच्या एका पायाला आणि हाताला फ्रॅक्चर झालं होतं. परंतु मेंदूला मार लागला नव्हता आणि कुठूनही रक्तस्राव होत नव्हतं. त्यामुळे त्यांना तरी ती धोक्याची घटना वाचली होती. आता थोडा हात पाय फ्रॅक्चर झाले असल्यामुळे ते घरीच औषधोपचार करत होते. कारण की तसं पाहायला गेलं तर यशवंतरावांना सावित्रीताईशिवाय दुसऱ्या कोणीही नव्हतं आणि सावित्रीताईंना देखील यशवंतरावांशिवाय दुसरं कोणीही नव्हतं. कारण की त्यांना एकच मुलगी होती आणि तिचं देखील लग्न झालेलं होतं. यशवंतराव हे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते आणि सावित्रीताई ह्या एका गव्हर्मेंट जॉबमध्ये काम करत होत्या. तसं पाहायला गेलं तर यशवंतरावांच्या तुलनेमध्ये सावित्रीताई ह्या चांगल्या पदावरती काम करत होत्या, म्हणून दोघांनाही पेन्शन मिळत होती. परंतु यशवंतरावांच्या तुलनेमध्ये सावित्रीताईंना जरा जास्त पेन्शनचे पैसे मिळत होते. त्यांच्या तरुण वयामध्ये त्यांनी भरपूर सारी प्रॉपर्टी पैसा कमवून ठेवला होता. त्यांची एकुलती एक मुलगी नेहा हिचं लग्न ठरलं. त्यावेळी यशवंतरावांकडे कोणती गोष्ट कमी नव्हती. मुलगी देखील खूप लाडाकोडामध्ये वाढलेली होती, म्हणून तिला स्थळ देखील त्याच तोलामोलाचं पाहिलं. तशी समोरच्या पार्टीची जास्त काही मागणी नव्हती, परंतु एकुलती एक मुलगी आहे आणि जे काही आहे ते सगळं तिचंच आहे असं म्हणून त्याच वेळी नेहाच्या लग्नामध्ये यशवंतरावांनी
तिला 30 तोळे सोने घातले. नेहाला 30 तोळे सोने घालून जावयाला एक मोठी लक्झरी कार गिफ्ट दिली होती. तसं पाहायला गेलं तर एवढं करण्याची काहीच गरज नव्हती असं सगळ्यांचंच म्हणणं होतं. यशवंतरावांचा भाऊ देखील तेच म्हणत होता. एकुलती एक मुलगी असली म्हणून काय झालं, एवढं सगळं लगेच तिला देण्याची काहीच गरज नाही. परंतु यशवंतराव त्यांच्या छोट्या भावाला म्हणतात, अरे जे काही आहे ते तिचंच आहे, मग आत्ता काय दिलं आणि नंतर काय दिलं, एवढं काय त्यात झालं. परंतु यशवंतरावांचा भाऊ दामोदरराव त्याला सांगत होते, अरे दादा, सगळं काही तिचंच आहे, तुम्ही गेल्यानंतर सगळं तिलाच आहे, मान्य आहे, परंतु लगेच देण्याची काहीच गरज नाही आहे. तुमचंही आयुष्य आहे, जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला देखील प्रत्येक गोष्टीची गरज आहे. मग तुम्ही गेल्यानंतर जे काही असेल ते तिचंच असणार आहे ना. परंतु यशवंतरावांनी आपल्या भावाचं म्हणणं ऐकतात त्यांचंच म्हणणं खरं केलं. मुलीला खूप काही दिलं. तसं पाहायला गेलं तर मुलीच्या घरी कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती आणि त्या लोकांनी सुद्धा कोणत्याच गोष्टीची मागणी केली नव्हती. परंतु एका गोष्टीची कमी होती, ती माणुसकीची. यशवंतरावांनी आपल्याच मित्राच्या ओळखीतल्या नातेवाईकांमध्ये आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. परंतु मुलीचं लग्न जे काय झालं ते त्यानंतर मुलगी आपल्या आईबाबांकडे एक दिवस पाहुणी म्हणून एक दिवस यायची. 6 महिन्यातून एक दिवस ती कधीतरी माहेरी यायची. त्यात देखील तिच्या नवऱ्याचे 7-8 फोन येऊन जायचे. ही गोष्ट आता यशवंतरावांना आणि सावित्रीताईंना कळून चुकली होती की आपल्या मुलीला आपल्यासाठी थोडा देखील टाईम नाही. आता यशवंतरावांवरती ही वेळ आली होती. आता ती वेळ मात्र सावित्रीताई सोडून दुसरे कोणीही काढू शकत नव्हते. आता यशवंतरावांची प्रत्येक गोष्ट ही जाग्यावरच होत होती, कारण त्यांचं वय वाढल्यामुळे त्यांची हाडं आता मजबूत होणार नव्हती आणि त्यांचं दुखणंही बरं होणार नव्हतं. त्यांना असं दुखणं झालं होतं की इथे कायमचंच त्यांच्यासोबत जाणार होतं. म्हणून सावित्रीबाईंना प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी करावी लागायची. एक दिवस सावित्रीताई दुकानामध्ये काहीतरी किराणा घेण्यासाठी आल्या होत्या. सावित्रीबाईंचा आवाज म्हणजे इतका नाजूक होता की 7-8 वर्षाच्या मुलीचा आवाज जितका बारीक आणि नाजूक येत असतो तितकाच ह्या 73 वर्षाच्या म्हातारीचा आवाज होता. एखादी गोष्ट त्यांनी मागितली की त्या किराणा दुकानात जी मुलगी होती तिला ऐकायला जात नव्हती. ती मुलगी परत सावित्रीताईंना 2-3 वेळा विचारायची, आजी काय पाहिजे, परंतु तरी देखील तिचा आवाज तितकाच बाहेर यायचा. कधी कधी त्या मुलीला त्या सावित्रीताईंचा राग देखील यायचा, कारण की तिचा आवाज येतच नव्हता. एक गोष्ट 2-3 वेळा विचारावा लागत होती म्हणून थोडा राग देखील यायचा. परंतु त्यांचं शरीर पाहिलं की खूप वाईट देखील वाटत होतं, कारण इतकं नाजूक शरीर होतं आणि तितकाच नाजूक आवाज देखील होता. परंतु राहणीमान मात्र खूप स्टँडर्ड होतं. एवढी 73 वर्ष वयाची झाली होती तरी देखील जीन्स टॉपशिवाय सावित्रीताईंनी कधीही कपडे घातली नव्हती. त्यावरूनच समजून यायचं की यांचं राहणीमान किती स्टँडर्ड आहे आणि यांनी यांच्या तरुणपणामध्ये खूप काही कमावलेलं आहे. सहजच किराणा दुकानातील मुलीने त्या सावित्रीताईंना एक दिवस विचारलं, आजी एवढं ऊन झालेलं आहे, उन्हाळ्याच्या झळाया लागत आहे, तुम्हाला दम लागलेला आहे, धापा टाकत तुम्ही यायची काय गरज होती, घरात कोणाला तरी पाठवायचं ना किराणा सामान आणण्यासाठी. त्यावेळेस सावित्रीताईंनी तिची कथा सांगायला सुरुवात केली. अगं बाळा, काय सांगू तुला, कोणाला पाठवणार आहे सामान आणण्यासाठी, ज्यांचं काम आहे ते करायला लागतं. किती कोणी असलं, किती काही लाख कमवलं तरी प्रत्येकाला प्रत्येकाचे स्वतःचे काम हे करावंच लागतं. त्यावेळी त्या मुलीने विचारलं, आजी काय झालं. त्यावेळेस सावित्रीताई सांगायला सुरुवात केली, अगं बाळा,
आम्ही दोघंच नवरा बायको राहतो. आजी, तुम्हाला मुलगा मुलगी कोणी नाहीये का? कारण की इतके सगळे दिवस सगळ्यांनाच हेच वाटत होतं की सावित्री आजींचा आणि यशवंतरावांचा मुलगा कुठेतरी परदेशामध्ये काम करत असेल, म्हणून त्या इकडे एकट्याच राहत असतील. परंतु सावित्रीताईंनी सांगितलं आहे, एक मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे आणि मुलगा नाही आहे, म्हणून आम्ही दोघेच नवरा बायको राहतो. ठीक आहे आजी, परंतु तुम्ही दोघे राहत जरी असले तरी आता तुमचं वय देखील खूप वाढत चाललेलं आहे. मग एवढे सगळं काम, प्रत्येक गोष्ट तुम्ही कशी करू शकता? आत्ताच बघा ना, एवढं ऊन लागतंय तरी सगळं किराणा सामान घेण्यासाठी तुम्हालाच यावं लागलं. अशा कित्येक छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्या तुम्हालाच कराव्या लागतात. आजी, त्यापेक्षा तुम्ही एखादी कामवाली का ठेवत नाही? त्यावेळी सावित्री आजीने सांगितलं, का नाही बाळा, कामवाली ठेवायला परवडत नाही. आणि दुसरा प्रश्न म्हणजे मला जेवण अगदी चांगलं लागतं, त्यामुळे मी कामवाली ठेवू शकत नाही. हो आजी, जेवण बनवायला नाही, पण कपड्यांसाठी, भांड्यांसाठी, लादी पोछा करण्यासाठी, हे जे काही सामान लागते ते आणण्यासाठी, अजून काही छोट्या मोठ्या कामांसाठी तुम्ही कामवाली ठेवू शकता. सावित्रीबाई म्हणतात, अगं बाळा, नाही, हे तू म्हणते ते अगदीच बरोबर आहे, परंतु प्रश्न पैशांचा आहे. का आजी, तुमच्याकडे पैसे नाही आहेत का? तुमची परिस्थिती नाही आहे का? सावित्रीताई सांगतात, अगं परिस्थितीचं काय नाही, परंतु दोघांनाही पेन्शन मिळते. मी गव्हर्नमेंट जॉबला असल्यामुळे मला माझ्या मिस्टरांपेक्षा चांगली पेन्शन मिळते, परंतु ते पेन्शनमध्ये जवळजवळ निम्मे पैसे तर गोळ्या औषधांसाठी खर्च होतात. उरलेल्या पैशामध्ये किराणा, दूध, लाईट बिल, मेंटेनन्स, अजून जे काही छोटे मोठे खर्च असतात त्यामधून निघून जातात. मग कोणत्या पैशांमध्ये कामवाली ठेवायची? महिन्याला जे काही पैसे येतात ते ठरलेले असतात, कुठे किती नासवायचे. मग बाकीचे नियोजन उरतच नाही, ज्याच्यातून कामवाली ठेवू शकतो. ठीक आहे आजी, परंतु पैसे नसलेले घरात तरी तुम्ही तुमच्या मुलीला सांगून ते तरी तुम्ही करू शकता, नाहीतर मुलीकडे जाऊन तुम्ही राहू शकता. हे वाक्य जेव्हा किराणा दुकानातील मुलीचं सावित्रीताईंनी ऐकलं तेव्हा त्यांनी रडायला सुरुवात केली आणि रडून रडून आपली व्यथा सांगत होती. मुलीकडे राहायला गेलो असतो, परंतु काय करणार, झाकली मूठ 1.25 लाखाची. मुलगीच ही आमचं सर्वस्व होती. एकुलती एक मुलगी होती, म्हणून तिला काही गोष्टी कमी केल्या नाही. तिच्या लग्नामध्ये जी नाही ती गोष्ट दिली. वरून 30 तोळे सोने, जावयाला देखील एक लक्झरी कार गिफ्ट दिली. माझ्या मिस्टरांचा छोटा भाऊ नको नको म्हणत असताना देखील आम्ही आमच्या मुलीसाठी सगळ्या गोष्टी दिल्या. त्याच वेळी त्यांचा हा छोटा भाऊ सांगत होता, अरे दादा, तुमच्यासाठी सुद्धा काही गोष्टी ठेव. परंतु तेव्हा आम्ही विचार केला नाही आणि मुलीला जे नको ते सगळं दिलं. वाटलं आमच्या मुलीचा एवढा चांगलं झालं आहे, एवढं मोठं घरदार, माणसं मिळालेली आहेत, मग अजून कसली आम्हाला अपेक्षा आहे? बस एका आईबापासाठी आपल्या मुलांचा आनंदच खूप असतो. परंतु अगं बाळा, ते माणसं खूप खालच्या पातळीची निघाली. सुरुवातीला आम्हाला कळालंच नाही. 1-2 वर्षाचे फक्त आमच्या नेहालाच 5-6 महिन्यातून 1-2 दिवसच आमच्या घरी राहण्यासाठी पाठवायचे. त्यामध्ये देखील जास्त फोन करायचे. तिला कधीही मन मोकळेपणाने जगून दिले नाही. ती त्यांच्या घरी गेली, ती कामवालीच झाली. काय त्यांचं एवढं मोठं घरंदाज आहे, त्यांच्याकडे कसलीही कमी नाही, मग ती कामवाली का झाली? सावित्रीबाई म्हणाल्या, अगं, कामवाली म्हणजे घरातील प्रत्येक गोष्ट ही तिनेच करायला हवी. त्या लोकांना जेवण सुद्धा आमच्या नेहाच्याच हातचं पाहिजे असतं.
कपडे धुणे सुद्धा तिने हातानेच धुतली पाहिजे. घरातील सगळी छोटी मोठी कामे तिनेच केली पाहिजे. वरून सगळ्या लोकांना सांगतात की प्रत्येक गोष्ट करणे हे सुनेचं कर्तव्यच आहे. आम्ही इतकी लाडात वाढवलेली आमची नेहा लग्नाच्या आधी कोणतेही काम तिने केले नव्हते. तरी देखील सर्व काही निमूटपणे सहन करते ती. परंतु तिच्या सासरच्या लवकरच तिची आणि तिच्या कामाची दखल घेत नाही. कारण की ते लोक आता तिला गृहीत धरतात. प्रत्येक काम हे तिनेच केलं पाहिजे असं समजायला लागतात. आम्हाला हे बघून खूप वाईट वाटतं. म्हणून आम्हीच आमचे दुःख कोणालाही आमच्या मुलीला सांगत नाही. तिला देखील आमच्यासाठी खूप वाईट वाटतं की मी एकुलती एक माझ्या आईबाबांची मुलगी आहे. त्यांच्या म्हातारपणात मी त्यांना सांभाळलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. परंतु मला माझ्या आईवडिलांसाठी कोणतीही जबाबदारी पार पाडता येत नाही. पाठीमागे एकदा माझ्या पोटाचं ऑपरेशन झालं तेव्हा आम्ही 8 दिवस तिच्या घरी राहिलो. परंतु जेव्हा तिच्या घरी आम्ही प्रत्यक्षात राहिलो तेव्हा प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक एका मिनिटाचा अनुभव आम्हाला मिळाला. प्रत्येक गोष्ट ही आमच्या मुलीनेच केली पाहिजे. काम तर ती करतच होती, परंतु आमच्याशी म्हणतात कोणी बोलत देखील नव्हतं. जेवण करायच्या वेळेला तिचे सासरचे लोक आधी जेवून घ्यायची आणि मग नेहाचे बाबा, नेहा आणि मग मी, आम्ही तिघे एकत्र बसून जेवण करत असायचो. एवढी खालच्या दर्जाची वागणूक ते लोक आम्हाला देत होती. पाहुण्यांचा पाहुणचार तर लांबच होता, परंतु माणुसकीचे 2 शब्द देखील त्यांच्या तोंडामध्ये आमच्यासाठी नव्हते. त्यावेळी यशवंतरावांना म्हणजे माझ्या मिस्टरांना खूप वाईट वाटलं होतं. त्यांना वाटलं दामोदरराव, त्यांचा छोटा भाऊ, जे काही सांगत होता ते अगदी योग्यच होतं. पैसे पाहून मुलीला त्या घरात दिलं, परंतु माणसं पाहून कधीच दिलं नाही हे त्यावेळेस वाटत होते. दामोदररावांना समजलं होतं. म्हणूनच की काय तो त्यावेळेस मोठ्या दादाला सांगत होता की एवढं काही सगळं पैसा प्रॉपर्टी मुलीला देणं योग्य नाही. थोडं तुमच्यासाठी देखील राखून ठेव. परंतु माझ्या मित्राने त्यावेळीच काहीच कोणताही विचार केला नाही. आज ही गोष्ट त्यांना अनुभवायला मिळाली होती, परंतु आता वेळ निघून गेलेली होती. त्यानंतर 8 दिवसांनी मी आणि माझे मिस्टर पुन्हा एकदा घनसोलीला म्हणजे आमच्या रूमवरती राहण्यासाठी आलो. आल्यानंतर आम्ही दोघांनीही मनाशी ठरवलेलं होतं परत कधी आपल्या मुलीच्या म्हणजे नेहाच्या घरी राहण्यासाठी जायचं नाही. कारण एवढा मोठा आघात त्यांच्या मनावरती झाला होता. कधीही त्या लोकांच्या घराचे आमच्यासमोर आलाच नव्हता. आम्हाला नेहमी असं वाटायचं की माझ्या मुलीचे सासरचे लोक खूप चांगले आहेत, तिला खूप चांगल्या पद्धतीने वागवतात, सांभाळतात. परंतु जेव्हा मी त्यांच्या घरी 8 दिवस राहून अनुभव घेतला तेव्हाच आम्हाला खऱ्या पद्धतीने समजलं आणि तेव्हापासूनच आम्ही ठरवलं की मरेल परंतु तिच्या घरी आम्ही कधीच राहायला जाणार नाही. त्यानंतर मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेच राहत होतो. कधी मी आजारी पडले तर ते मला सांभाळायचे आणि ते आजारी पडले तर मी त्यांचा सांभाळ करायची. परंतु जास्तीत जास्त काळ हे देखील देवाला पाहावलं नाही. म्हणूनच एक दिवस सकाळी दूध आणायला गेले असताना माझे मिस्टर पाय घसरून पडले आणि ते कायमचेच कॉटवर आले. तेव्हा देखील त्यांना डॉक्टर त्यांचा आजारपण काढण्यासाठी मुलगी 2च दिवस आमच्याकडे येऊन राहिले. परंतु 3ऱ्या दिवशी लगेच तिच्या सासरच्या लोकांचा फोन यायला सुरुवात झाली. परंतु आम्ही मनोमन ठरवलं होतं की आमच्यामुळे आमच्या मुलीच्या आयुष्यात, संसारामध्ये कोणतीही तक्रार किंवा संकट येणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. म्हणूनच आम्ही कधी काही दुखलं तरी किंवा कोणतंही संकट आमच्यावरती आलं तरी आम्ही आमच्या मुलीला कधीच सांगत नव्हतो. परंतु नेहाला आमची खूप काळजी वाटायची. ती सतत आमचाच विचार करत असायची. थोडी फुलाप्रमाणे सांभाळलेली आमची मुलगी फार कोमजून गेली होती. त्यानंतर यशवंतराव कॉटवर पडले.
ते परत कधी स्वतःच्या पायांवरती चालू शकले नाही. मग त्यांची प्रत्येक गोष्ट ही जागेवरच मलाच करायची लागायची. ना कोणी मदतीला होतं, ना कोणी काम करण्यासाठी हात पुढे करत होतं. एखाद्या तरुण मुलीसारखं प्रत्येक गोष्ट जबाबदारीनं मलाच पार पाडावी लागत होती. आणि आता माझं देखील खूप वय झालं आहे, परंतु करणार काय? जोपर्यंत शरीरात जीव आहे, श्वासात श्वास आहे, तोपर्यंत मला माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायला लागेल. आणि नवऱ्याला देखील माझी काळजी घ्यावीच लागणार आहे. कारण हे रथाचे 2 चाकं आहे. एक चाक खचून गेलं की दुसऱ्याने आधार द्यायचा असतो. शेवटी आम्ही दोघेच एकमेकांना होतो. आता बँक बॅलन्स देखील जेमतेम होता आणि एक रूम होती, तेवढीच आमची प्रॉपर्टी राहिलेली होती. आजपर्यंत जे काही होतं ते सगळं आम्ही नेहाला तिच्या घरच्यांना देऊन टाकलेलं होतं. परंतु नेहाच्या सासरच्या लोकांनी आमची जबाबदारी मात्र झिरकाडली होती. ही गोष्ट यशवंतरावांचा भाऊ दौलतराव यांच्या कानापर्यंत पोहोचली होती. परंतु दौलतराव नेहमी म्हणत असायचे, मी बोललो होतो ना, लगेच सगळं काही मुलीला देऊन टाकू नका. तुमचंही आयुष्य आहे. परंतु तुम्ही माझं त्यावेळी ऐकलं नाही. दौलतराव हा गावातील सरपंच होता. दौलतरावांच्या प्रत्येक शब्दाला हा मान दिला जायचा. गावातील सगळेच दौलतरावांचा शब्द पाळत होते. म्हणूनच एक दिवस यशवंतरावांनी आपल्या लहान भावाला दौलतरावांना घडलेली सगळी घटना रडून रडून सांगितली. आणि दौलतरावांना सांगितलं, तू एकदा बोलून बघ ना आपल्या नेहाच्या सासरच्या लोकांशी. त्यावेळी दौलतरावांनी होकार दिला आणि यशवंतरावांना घेऊन दौलतराव नेहाच्या सासरी गेले. नेहाच्या सासरच्या लोकांसोबत हा प्रस्ताव मांडल्यानंतरला त्या लोकांना कोणतीच गोष्ट मान्य नव्हती. दौलतरावांनी सांगितलं, नेहा ही माझ्या दादाची एकुलती एक मुलगी आहे. जी काही सगळी प्रॉपर्टी होती ती फक्त आणि फक्त नेहाची होती. आणि बऱ्यातल्या बरी प्रॉपर्टी तुम्हाला लग्नामध्येच माझ्या दादाने देऊन टाकली आहे. जरी प्रॉपर्टी दिली असली तरी आणि नसली दिली असली तरी माझ्या दादाला आणि वहिनीला सांभाळण्याची जबाबदारी ही त्यांच्या मुलीचीच आहे, म्हणजे नेहाची आहे. त्यांना मुलगा नाही. नेहा ही त्यांची मुलगी आणि मुलगा आहे. म्हणूनच तुम्ही त्यांची जबाबदारी उचलायला हवी. परंतु ही गोष्ट ऐकताच नेहाच्या सासरच्या लोकांनी पूर्णपणे स्पष्ट तोंडावर नकार दिला आणि ही गोष्ट आम्हाला अजिबात मान्य नाही. ज्यावेळी लग्न जमवत होतो त्याचवेळी तुम्ही लग्न जमवण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी तुम्ही लग्नामध्ये हा विषय का मांडला नाही? आता आम्ही लोक ह्या लोकांना सांभाळणार नाही, कारण आमच्या ह्या बंगल्यामध्ये आम्हाला वृद्धाश्रम खोलायचं नाही. त्यामुळेच यांनी यांची सुविधा कुठेही लावून घ्यावी, परंतु आमच्या दारामध्ये यायचं नाही. पाहुणे म्हणून यायचं असेल तर 1-2 दिवस खूप झालं, परंतु त्यापेक्षा अधिक दिवस, जास्त दिवस आम्ही त्यांना खपवून घेणार नाही. आणि राहिला प्रश्न प्रॉपर्टीचा, पैशाचा. आम्ही यांच्याकडे मागितलेली नव्हती. यांनी सर्व काही त्यांच्या स्वखुशीने मुलीला देऊन टाकलं आहे. त्यामुळे यांची कोणतीही जबाबदारी तुम्ही आमच्यावरती लादू शकत नाही. आणि जरी तुम्ही आमच्यावरती ती जबाबदारी दिली तरी आम्ही ती मान्य करणार नाही आणि स्वीकारणार देखील नाही. त्यामुळे हा विषय जो घेऊन तुम्ही आलेले आहात, आल्या पावली तुम्ही रिटर्न जाऊ शकता. ही गोष्ट जेव्हा नेहाला समजली तेव्हा नेहा एकटीच खूप रडत होती. ती माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे, परंतु माझ्या लोकांनी त्यांचा एवढा अपमान केला आहे. सोबत माझ्या काकांचा देखील अपमान केलेला आहे. नेहाच्या सासरच्या लोकांचे शब्द ऐकून दौलतराव आणि यशवंतराव आल्या पावली माघारी त्यांच्या घरी घनसोलीला गेले. रूमवरती गेल्यानंतर दौलतरावांनी आपल्या दादाला आणि वहिनीला सांगितलं, दादा, वहिनी, तुम्हाला जोपर्यंत स्वतःचं स्वतः होते तोपर्यंत तुम्ही दोघं राहा. परंतु जेव्हा केव्हा तुम्हाला स्वतःचं होणार नाही तेव्हा तुम्हाला माझ्या घराचे दार नेहमीच मोकळं असेल. कोणी तुम्हाला सांभाळलं नाही, सर्वांनी तुमच्याकडे पाठ दाखवली असली तरी तुमचा रक्ताचा हा छोटा भाऊ तुमचा आहे, तोपर्यंत तुम्हाला सांभाळण्यासाठी तयार आहे. आधाराचे शब्द देऊन दौलतराव आपला दादा वहिनीचा निरोप घेऊन गावी गेला.
आता यशवंतरावांना इकडे आड आणि तिकडे विहीर झाली होती. तरी दौलतरावांनी म्हणजे त्यांच्या छोट्या भावाने त्यांना आधार दिला असला तरी ते त्यांच्या घरी जाऊन राहू शकत नव्हते. कारण त्यांच्याही घरी त्यांच्या सुना आहेत, मुलं आहेत. ते मान्य करतील का? आणि जरी त्यांनी मान्य केलं असलं तरी कशावरून तरी काहीतरी छोटी मोठी भांडणं होतात. मग तिथं राहणं आम्हाला खूप जड जाईल. यशवंतराव आणि सावित्रीताई रात्र विचार करून त्यांना झोप देखील येत नव्हती. नेहमी याच विचारामध्ये ते गुंतून गेलेले असायचे. का देवाने आम्हाला एकच मुलगी दिली, मुलगा का नाही दिला? तरुण वयात एवढे पैसे कमावले, प्रॉपर्टी कमावली, एवढं सगळं करून सगळं मुलीला दिलं, परंतु आयुष्याच्या शेवटच्या वळणावरती कोणी आमच्या मदतीला का येत नाही? यात चूक मुलीची म्हणावं का मुलीची खूप तळमळ असते आईबाबांसाठी, परंतु मुलीच्या सासरचे लोक तिचं काही चालून देत नाही. अशा परिस्थितीत चूक म्हणावी की काय म्हणावं हे कोणालाही समजत नाही. त्याच वेळी यशवंतरावांनी आणि सावित्रीताईंनी विचार केला, आता आपल्याला कोणतीही गोष्ट आपली होणार नाही. जेव्हा हे समजले तेव्हा आपणच स्वतःहून वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहू. आणि एक दिवस असाच उजडतो की दोघांनी तो निर्णय घेतला आणि वात्सल्य या वृद्धाश्रमामध्ये जाऊन दोघेही राहू लागले. परंतु ही गोष्ट जेव्हा त्यांच्या मुलीला समजली तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. तेव्हा ती आतून पेटून उठली. तेव्हा तिला समजलं की आजपर्यंत खूप मी अन्याय सहन केला आहे, तो म्हणजे माझ्यावरचा देखील आणि माझ्या आईवडिलांच्या वरचा देखील. परंतु आता नाही. इथून पुढे मी कोणाचा एक शब्द देखील ऐकून घेणार नाही आणि ना कोणाच्या दबावाखाली राहणार. मी शिकलेली आहे, मी स्वतंत्र आहे, मी स्वतःच्या पायांवरती उभी राहून मी स्वतःला स्वतः सांभाळू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आईबापाने दुसरी कोणतीही गोष्ट अशी कमी ठेवलेली नाही की जी गोष्ट मला कष्ट करावे लागतील. तरी देखील मी माझं लग्न झाल्यापासून प्रत्येक काम स्वतः करते. तरी देखील माझे सासरचे लोक त्याची वागणूक बदलत नाही आणि प्रत्येक पावलोपावली माझ्या आईवडिलांचा अपमान करत असतात. यासाठी मला काहीतरी पाऊल उचलावे लागेल. लाख असतील त्यांची प्रॉपर्टी, परंतु त्यांच्या घरी माझे आईबाबांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांची नाही, तर मला देखील त्यांच्यासोबत आता राहायचं नाही. ही गोष्ट नेहमी मनासोबत पक्कीच करून ठेवली होती. आई जेव्हा नेहाला समजलं की आई बाबा दोघेही वृद्धाश्रमात गेले आहेत तेव्हाच मागचा पुढचा कोणताही विचार न करता दुसऱ्या दिवशी नेहा त्या वृद्धाश्रमाचा पत्ता घेऊन तेथे गेली आणि आईबाबांना घेऊन त्यांच्या घरी म्हणजे घनसोलीला गेली. तिथे जाऊन ती आईबाबांसोबत राहून तिच्या आईवडिलांची सेवा करत होती. आणि जेव्हा केव्हा तिच्या सासरचे लोक तिला फोन करत होते तेव्हा ती त्यांना फोन न जुमानता आनंदाने आईबाबांसोबत आणि आपल्या मुलासोबत राहत होते. परंतु एक दिवस नेहाच्या मिस्टरांचा तिला फोन केला तेव्हा नेहा स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं, जोवर तुम्हाला माझ्या आईवडील जड वाटत आहे, त्यांना सांभाळण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही, तोपर्यंत तुमचा आणि माझा कोणताही संबंध राहणार नाही. आणि मी शेवटचं सांगते, आता हे प्रकरण अगदी घटस्फोटापर्यंत गेलं तरी चालेल आणि नाही गेलं तरी चालेल, कारण तसंही आजपर्यंत मी फक्त तुमची नोकरानीच होते. त्यामुळे मी माझ्या मुलाला स्वतः सांभाळेल आणि आईबाबांचा देखील मी शेवट करेन, कारण दोन्ही माझ्या जबाबदारी आहेत. नेहाचं हे कठोर बोलणं यशवंतरावांना आणि सावित्रीताईंना खूप टोचत होतं. त्यांना वाटत होतं मुलीचं भरलं घर तुटत आहे, संसाराचा खेळ होत आहे, पण करावं काय? ते दोघेही आपल्या मुलीला नेहाला काही समजावण्यासाठी गेले तर नेहा कोणाचंच काही ऐकून घेत नव्हती, कारण तिने खूप वर्ष अन्याय सहन केला होता आणि आता इतक्या वर्षांनंतर ती अन्यायाविरुद्ध पेटून उठली होती. आता तिने आईबाबांना सांभाळण्याचा विडाच उचललेला होता. आता शेवटी नेहाच्या सासरचे मंडळी नेहाची आणि तिच्या आईबाबांची माफी मागण्यासाठी आली, कारण की नेहा तेव्हा त्या घरामध्ये नव्हती. तेव्हा तिच्या सासू सासऱ्यांची देखील खूप ससेहोलपट हाल होत होते. त्यांना देखील आता त्यांच्या सुनेची गरज वाटत होती. हे आता त्यांना कळून चुकलं होतं आणि तिच्या नवऱ्याला देखील बायकोची किंमत समजलेली होती. म्हणून तिच्या सर्व सासरच्या लोकांनी येऊन नेहाला आणि तिच्या आईबाबांची माफी मागून नेहाला आणि तिच्या आईबाबांना
आनंदाने घरी घेऊन गेले। तर मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कधी आयुष्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं की एखाद्याला मुलगी असते, मुलगा नसतो, परंतु मुलगी असणाऱ्या आईबाबांचे इतके हाल होतात हे देखील पाहायला मिळतं। कारण मुलीच्या सासरचे लोक त्यांना समजावून घेत नाही आणि ह्या वयोवृद्ध आईवडिलांचे त्यांच्या मुलीशिवाय या जगामध्ये दुसरं कोणीच नसतं। मग प्रश्न पडतो, का इतकं सगळं केलं कोणासाठी? जर ती मुलगी देखील आपला सांभाळ करू शकत नाही तर? जसं की नेहाचे सासरचे लोक तिच्या आईबाबांचा सांभाळ करायला नकार देत होते। मग ज्या आईबाबांना फक्त मुलगीच आहे त्यांचे किती हाल होतात हे आपण आज कथेमधून पाहिले। तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, नेहाने शेवटी जो निर्णय घेतला, आपल्या सासरच्या लोकांना सोडून आपल्या माहेरी आपल्या आईबाबांसोबत राहायला येऊन नवऱ्याला घटस्फोटाची धमकी दिली आणि आईबाबांसोबत शेवटपर्यंत राहील, त्यांचा सांभाळ करेन हे सांगितलं। याबद्दल तुमचं काय मत आहे आणि नेहाने घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।